नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर पहा, आता दिवसाची सुरुवात झाली आहे अशी स्वयंपाकाच्या तयारीने. तर आज मी बनवत आहे भेंडीची भाजी आणि सकाळी सकाळी लवकरच, म्हणजे ह्यांना 9:15ला जावं लागतं. तर ह्यामध्ये आता मिरची, लसूण वगैरे मी म्हणजे वाटूनच घेतलेलं आहे, कारण ते बऱ्यापैकी चव देतं. आणि आता भेंडीची भाजी मी त्यामध्ये टाकत आहे, म्हणजे भेंडी चिरलेली. आणि भेंडीची भाजी बनवण्याचं असं होतं की चला आता आज तशी मला ती आवडते. आणि दुसरी गोष्ट, यांना पोळी नको होती, तर मला बोलले भेंडी आणि मला भाकरी हवी आहे आज. तर मग म्हटलं ठीक आहे, तशी मला ज्वारीची भाकरी आवडते आणि यांनाही. आणि आता उन्हाळ्याला तर पोळ्या नकोच वाटतात खायला. आणि 2 दिवस त्यांनी ते खाल्लंच होतं सणामुळे. तर तुम्ही पाहिलंच पाठीमागच्या ब्लॉगमध्ये की मी पुऱ्या बनवल्या होत्या. आणि आता सकाळी सकाळी अशी भेंडी बनवली, त्यानंतर भाकरी वगैरे करायला घेतली. आणि त्यानंतर त्यांचा डबा वगैरे झाला, ते गेले. आणि मग दिवसभर माझी कामं चालूच होती. बाकी काही नाही. आणि थोडंसं काय होतंय, एकतर गरमी फार आहे. प्रचंड प्रमाणात गरमी असल्यामुळे रात्रीची काही झोप होत नाही आहे पूर्ण. कारण गरमी एवढी आहे, आम्ही रात्रीचंही ना प्रत्येक 15-20 मिनिटाला उठून पाणी पितो. एवढं तहान लागते ना, पूर्ण घशाला कोरड पडते आणि घशात म्हणजे असं जाणवतं, झोपेसुद्धा जाणवतं की आपल्याला तहान लागली म्हणजे. आणि किती भर झोप असेल ना, तर असं कंट्रोल होत नाही आहे की बाबा नाही मी आता नाही, मी सकाळीच पाणी पिलं, असं नाही होते. तर ठीक आहे. मग त्यामुळे ना झोपेत एवढं वेळा उठावं लागतंय ना, ते पाणी पी आणि परत झोप अशा गोष्टी. आणि आम्हाला दोघांनाही तेच होतंय की ना रात्रीचंही उठून सारखं पाणी प्यावं लागतंय. तर त्यांचं देखील झोप तशी पूर्ण होत नाही, असंही मेडिकलमधून येताना त्यांना उशीर होतोच आहे. अशा गोष्टी सगळ्या आहेत. तर ठीक आहे. आता पहा, इथे भेंडीची भाजी छान अशी होणार आहे आणि त्यानंतर भाकरी वगैरे. तर चला, असा आजचा मेनू आहे. तर आता हे ह्यानंतर सुद्धा भरपूर कामं होतेच म्हणा. तर आता ह्यांचा डबा वगैरे गेलाय. हे गेले 9:15ला. त्यामुळे आता काही विषय नाही आहे. आता मी माझं पण झालेलं आहे पहा. आज त्यांना भाकरीच खायची होती, तर ठीक आहे. आणि मी पण अशी छान एक भाकरी करून ठेवली मला. त्यानंतर भेंडीची भाजी देखील छान झाली. आणि हे आता माझं पाठीमागे माझं जेवण झालं. तर आता मी ठेवून देणार आणि आता चहा बनवणार आहे माझ्यासाठी. कारण झोप अशी पूर्ण नाही झालेली. थोडंसं रात्री उशिराने भाज्या वगैरे क्लीन करत बसलो त्यामुळं. आणि गरमीने ना खरंच झोप होत नाही आहे. कूलरने पण काय होते, पाय वगैरे सुजतात आणि सर्दी होती त्यामुळे. तर मग कूलर पण नकोच वाटतोय. आणि त्यामुळे काही सुचत नाही खरं म्हणजे. तर ठीक आहे, चला आपण भेटूया. आता मी चहा वगैरे करते, भेटूया पुढे. तर आता पहा, संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी इथे. आणि आपण आज बनवणार होते सांडग्याची आमटी आणि भाकरी आणि भात, असं सगळं. तर आता लाटणं, पोळपाट आणि ते जे पीठ किंवा ती भांडी दिसतात, तर ते आहे पापडाचं. पापड म्हणजे तांदळाचे पापड आणि साबुदाणा. तर असं ते पीठ तयार करून घेतलेलं. म्हणजे तुम्ही 2 कप तांदूळ घ्यायचा आहे, त्यामध्ये चांगलं
धुवून तर आता बनवणार आहे सांडग्याची आमटी, भाकरी आणि भात. संध्याकाळचे आता वाजले आहेत तरी 8:30 9 वाजले तरी, कारण पापड बनवत होते मी. आणि पापड हे अशा पद्धतीने हे पापड केलेले आहेत. तर हे पापड आहेत तांदूळ आणि साबुदाण्याचे. तर ते पीठ उकडून वगैरे ते केलेले आहे आणि तिकडे सुकायला पण लागलेत लगेच. तर हे मी घेतले होते 7:30ला बनवायला. आणि आता सांडग्याची आमटी बनवायची आणि भाकरी. त्यानंतर थोडा भात पण करून घेणार आहे इकडे. त्यामुळे आता वाटण काढून घेतलं. इथे कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर. तर क्लायंटचे फोन असल्यामुळे मी काही शूटिंग घेऊ शकले नाही आणि नंतर बाकीचे कामं लागले. तर जेवायला प्रचंड उशीर झाला आहे आता मला. आणि हे आता भाकरी आहे, आमटी आहे, त्यानंतर कांदा आणि ते कैरी आहे. अशा पद्धतीने चालू आहे जेवण करायचं. तर चला आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. कारण आता प्रचंड उशीर झाला आहे आणि मला पण भूक लागली भरपूर. आता मी जेवण करणार आणि सगळे आवरणारे कामं, कारण बऱ्यापैकी आता कामं फारच होतं ते काय करणार. पण मध्ये पण आपल्याला जर आता क्लायंटला वेळ द्यायचा, सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यावर तेवढं होणार आहे. चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.